रविराज साबळे माझ्यासोबत आहेत. मुख्यमंत्र्यावरती वारंवार वेगळे प्रश्न चिन्ह उपस्थित करतात. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेत. महाराष्ट्रवासियांनी मोठा प्रतिसाद देखील त्या व्हिडिओला दिला आहे. आज ते जिल्हा परिषदेच्या कार्यालयामध्ये आहेत. या कार्यालयामध्ये आहेत. नोटीस दिल्या प्रकरणावरून. मात्र काय नेमकं माहिती मिळाली तुम्हाला? मला इथं आल्यानंतर काहीच माहिती भेटली नाही. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर माझा पहिला प्रश्न होता की तुम्ही ही जी नोटीस पाठवली आहे याच्यामध्ये माझं म्हणणं तुम्ही का मागितलं नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट हा प्रश्न होता की ही जी नोटीस पाठवली आहे, नोटीस पाठवायच्या आधी तुम्ही माझे समाज माध्यमावरती असणारे व्हिडिओ बघितले का, ज्याच्यामध्ये मी कुठंच बदनामी करणारं बोललो नाही ना, मी कुठं चुकीचं काही बोललो आहे. जे संदर्भ दिलेले आहेत ते संदर्भानुसार मी बोललेलो आहे. साहेबांना प्रश्न विचारला कोणत्या नियमानुसार ही नोटीस पाठवली, तर साहेबांना त्याचं उत्तर देता आलं नाही. त्यानंतर साहेबांना या लसीचे साईड इफेक्ट विचारले तर तेही त्यांना सांगणं झालं नाही. मग माझ्या मनात प्रश्न पडला की हे नेमके जिल्हा आरोग्य अधिकारीच आहेत का, त्यांना काहीच माहीत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्याकडून तुमच्या जीविताला धोका आहे असा देखील तुम्ही व्हिडिओ तुमच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती अपलोड केला आहे. मात्र ती धमकी कुणी दिली, त्याचे कॉल डिटेल्स वगैरे आहेत का? माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत. मी त्याच्यानुसार रीतसर आमच्या अंबी पोलीस स्टेशनला रीतसर तक्रारी दाखल केलेल्या आहेत. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना पण मी याच्या आधी पत्रव्यवहार केलेला आहे खूप वेळा, पण याच्यावरती कोणतीही कारवाई होत नाही. धमक्या तर रोज देत आहेत. भाजपचे कार्यकर्ते म्हणजे पिसाळले आहेत, तर त्यानुसार ते रोज धमक्या देतात, रोज अंगावर येण्याचा प्रयत्न करतात. पण त्या सगळ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी हा एकटा शेतकऱ्याचा पोरगाच बास आहे. खरं तर आता या 2-4 दिवसामध्ये तुमच्या विरोधात देखील व्हिडिओ बनले जात आहेत की तुम्ही विरोधकावर का टीका करत नाही. बहुतेक त्यांनी बघितलं नसेल. त्यांना फक्त BJPचा व्हिडिओ आला कीच दिसतो. त्यांना विरोधकांवरती आलेला ते बघत नाहीत. मी प्रत्येकावरती बोलतो, जो चुकतो तो बोलतो. आणि सगळ्यात पहिली गोष्ट त्यांनी डोक्यात घालून घेतली पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये भाजपचं सरकार आहे, या देशामध्ये भाजपचं सरकार आहे. माझ्या कर्जमाफीचा प्रश्न मी विरोधी पक्षाला विचारायचा का? मुख्यमंत्र्यालाच विचारावं लागेल ना, प्रधानमंत्र्यालाच विचारावं लागेल ना. जो सत्ता भोगतोय त्याला प्रश्न विचारणार. त्याच्यासाठी आम्हाला कोणत्या पक्षाच्या लेबलची गरज नाही आहे. खरं तर कर्जमाफी ह्याच्यामध्ये जे पात्र शब्द जे आहेत ते टाकला गेला आहे, त्यावरून देखील तुम्ही तुमचं मत व्यक्त केलेलं आहे. मुळातच देवेंद्र फडणवीसांनी दिलेली कर्जमाफी फसवी आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची थकीत कर्ज ते माफ करणार आहेत. त्यामध्ये त्यांनी पात्र शब्द टाकून सगळे शेतकरी अपात्र केलेले आहेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्यांनी जी तारीख डिक्लेअर केली आहे त्या हिशोबाने 31 मार्च 2025ला 95 ते 99% शेतकऱ्यांनी कर्ज नवी जुनी केलेली आहेत. एक सोसायटी काढली तर त्या एका सोसायटीमध्ये पात्रच्या हिशोबाने जर पात्र शब्द सोडला तर 40-42 शेतकरी एका गावामधून पात्र होत आहेत. आणि त्यामध्ये जर पात्र शब्द आला तर ते 42 बी उडून जाणार आणि 0 शेतकऱ्यांना कर्जमाफी भेटणार आहे. ही वस्तुस्थिती आहे. खरं तर हे अधिवेशन सध्या चालू आहे. मात्र हमी भाव जे आहे ते शेतकऱ्यांना मिळत नाही आहेत. मात्र त्यावरून तुमचं नेमकं काय मुळातच विधानभवनाचं विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, पण तिथं मुद्दे काय आहेत? सोशल मीडिया बंद करायचं. तिथं मुद्दे काय आहेत? ह्याला बोललं, त्याला बोललं, बदनामी केली. तिथं मुद्दे नाही आहेत. शेतकऱ्याचा मुद्दा नाही आहे, कर्जमाफीचा मुद्दा नाही आहे, तिथं कोणताही समाजहिताचा मुद्दा नाही आहे. विधानभवनामध्ये फक्त मुद्दे येतात. सरकारची बदनामी होते, सोशल मीडिया बंद करू, ही समिती स्थापन करू, ती समिती स्थापन करू. यांना कोणत्याच परिस्थितीचं गांभीर्य नाही आहे. अजितदादांच्या अपघाताकडे कसं पाहतात? त्यावरून देखील तुम्ही व्हिडिओ बनवला होता की हा घात आहे. अजितदादांचं अचानक जाणं माझ्यासाठी पण धक्का होतं. माझा दादांना कायम वैचारिक विरोध राहिला आहे. मी त्यांच्या विरोधात हजारो व्हिडिओ बनवले, पण चुकीला चूकच बोलल्या गेलं. दादा गेल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये कुजबूज झाली की दादांचा अपघात नसून घात आहे. त्या हिशोबाने आत्तापर्यंत समोर आलेल्या पुराव्यानुसार दादांच्या अपघातावरती एकही गुन्हा दाखल का झाला नाही. तुम्ही शेतकऱ्यासंदर्भात बोलतात, तुमचा फॅन फॉलोअर्स देखील मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मात्र ते तरुण जर असे उतरले तर याचा सरकारला काय परिणाम पडू शकतो सोशल मीडियावर व्यक्त होण्यासाठी? सरकार यांचं तोंड दाबण्यासाठी सोशल मीडिया बंद करेल, याच्यापेक्षा वेगळं काही करू शकत नाही. पण मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो, जोपर्यंत शेतकऱ्याची 100% पोरं बोलायला सुरुवात करणार नाहीत तोपर्यंत इथल्या सरकारला फरक पडणार नाही. पण ज्या दिवशी या महाराष्ट्रामधला प्रत्येक घरामधून एक शेतकऱ्याचा पोरगा या सरकारला प्रश्न विचारेल, त्यावेळेस या राज्यामध्ये बळीचं राज्य येईल. आणि ही मी त्याची ग्वाही देतो. खरं तर बरेच तरुण जे आहेत ते आता बेरोजगार आहेत. मात्र त्यांनी कोणता मार्ग निवडावा असं तुम्हाला वाटतं?
बेरोजगार तरुण शेती करतायत आमचं बघून, आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून शेती करतायत, आणि काही बेरोजगार आहेत ते भाजपचे अंडभक्त बनून फिरतायत. पण एक गोष्ट आहे, हे संकट खूप भयान आहे. बेरोजगारी हे या देशासाठीचं खूप मोठं संकट आहे, त्याच्याकडे कोणतंही लक्ष नाही आहे. फडणवीसांनी विधानभवनामध्येच एक घोषणा केली होती, त्यानुसार या राज्यामध्ये 36.52% रिक्त पदं आहेत, जे पूर्ण कोटा आहे त्याच्या जवळजवळ 2,99,051 पदं आज रिक्त आहेत, पण ते भरायची कोणतीच हे नाही. मग यांनी घोषणा केली 70-75 हजारांची भरती करणार, कधी आचारसंहिता संपली की, पण अजूनपर्यंत त्याची कोणतीही ॲडव्हर्टाईज आलेली नाही आहे आणि यांचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे. राज्यामध्ये प्रचंड बेरोजगारी वाढती आहे. माझी तुमच्यामार्फत फडणवीस साहेबांना सांगणं आहे की साहेब, जी घोषणा केली होती त्याच्यावरती तरी ठाम राहा हो. दुसऱ्या योजना आणण्यापेक्षा त्या योजना आधी पूर्ण करा. आज तुमच्या विरोधामध्ये, तुमच्या बाजूने एकही व्यक्ती बोलत नाही आहे. प्रत्येकजण तुमच्यावरती नाराज आहे. ती नाराजी दूर करायची असेल तर सगळ्यात पहिला या महाराष्ट्रातला बेरोजगारीचा प्रश्न सोडवा, तेव्हाच तुम्हाला मी स्वतः तुमचं वाहवा करेल. खरं तर 2 उपमुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांना जरी भेटला नाहीत तरी मात्र हे जे आहेत तुमच्यासोबत प्रकरणं घडत आहेत, धमक्या वगैरे दिल्या जातात, त्या संदर्भात तुम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी एकाला तरी भेटणार वगैरे आहात? बघूया पुढे जाऊन, जर अजून प्रमाणच वाढलं तर डायरेक्ट फडणवीस साहेबांनाच भेटूया, कारण त्यांचं म्हणण्यानुसार या महाराष्ट्रामध्ये बॉस कोण आहे? देवेंद्र फडणवीस साहेब. मी त्यांनाच भेटणार. ओके, धन्यवाद. ही होती रविराजजी साबळे आणि त्यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅनसोबत सूर्यज मीडिया, अहिल्यानगर.